सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मग रोहितनं राणीची पहिल्याच दिवशी पहिल्याच पिरियडला मस्करी केली. सगळे हसायला लागले आणि राणी तोंडवाकडं करून जागेवर बसली आणि पुढचे 45 मिनटं तो कंटिन्यू शिकवत होता. या वर्षीच्या पोर्शनची ओळख करून देत होता. मग रोहितचा तास संपला आणि राणी त्याच्या मागे बाहेर आली आणि लगेच मागे कुजबूज सुरू झाली. हे बघा बघा, राणी कशी लगेच बाहेर गेली. रोज दोघे इतके भेटतात तरी इथेही तिला भेटायचंच आहे का, असं म्हणून मुली कुजबूज करत होत्या. आणि राणी म्हणाली, सर एक क्वेश्चन होता. रोहित मागे फिरला आणि म्हणाला, बोला मिस मोरे. आणि मग तिनं त्याला शंका विचारली आणि त्यानं सोल्युशन करून सांगितलं. मग राणी म्हणाली, थँक्यू. आणि काय हो, फर्स्ट इयरमध्ये तुमचा पहिला पिरियड असायचा आणि सेकंड इयरला इथे पहिला का? सेकंड इयरला तर दुसरा हवा ना तुमचा. पण तुम्ही तर पहिल्या पिरियडला कसं काय आला? आणि रोहित हसून म्हणाला, सकाळी सकाळी तुझं रुसलेल्या चेहऱ्याकडे बघितलं की छान वाटतं. आणि तिनं इकडे तिकडे बघितलं आणि हळूच जीभ बाहेर काढून त्याला वाकडं दाखवलं आणि म्हणाली, मग घरी काय करता? रोज उठल्या उठल्या माझा चेहरा बघता ना? रोहित म्हणाला, हो, पण इथेही बघू वाटतं. आणि कॉलेजचा मालक असल्याचा एकतरी फायदा घेऊ दे. आणि राणी म्हणाली, पण सर तुमच्या जागी तर दुसरे प्रोफेसर येणार होते ना, मग तुम्ही कसे काय आलात? आणि रोहित लगेच म्हणाला, का गो, मी आलो हे तुला आवडलं नाही वाटतं? आणि आता खरं सांगायचं तर त्याला बघून तिला थोडा धक्काच बसला होता. पण ती म्हणाली, का नाही आवडणार? तुमचं टीचिंग छान असतं. दुसरे प्रोफेसर येतील आणि ते कसे असतील काय माहीत. आणि रोहित म्हणाला, त्याचीच मलाही काळजी आहे आणि मी चांगले प्रोफेसरच अपॉइंट करीन, डोंट वरी, कोणाचंही नुकसान होणार नाही, असं म्हणून तो पुढे गेला. आणि ती हसली आणि क्लासरूममध्ये वळणार इतक्यात तो परत फिरला आणि म्हणाला, ऐक, घरी गेल्यानंतर तुला टिंगूचा फोन येईल आणि एक माणूस येईल, त्याच्याकडे काही कागद असतील, तू त्याच्यावर सह्या वगैरे कर आणि तुला मागितलेले डॉक्युमेंट त्याला दे. राणी म्हणाली, कशासाठी? रोहित म्हणाला, तुझं नाव चेंज करण्यासाठी. आणि तुझं नाव चेंज करण्याची प्रोसेस सुरू केली त्यासाठी. तुझं पॅन कार्ड, आधार कार्ड चेंज करायचं आहे. आणि राणी लगेच म्हणाली, सर मला माझ्या बाबांचं नाव माझ्या नावापुढे असावं असं वाटतं. आणि रोहित म्हणाला, बरं मग मला सोड. तसं राणीनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, असं काय करता हो, तुम्हाला का सोडायचं? रोहित म्हणाला, राणी मला माझं नाव लावणारी बायको हवी आहे. तू तुझ्या वडिलांचा रिस्पेक्ट करतेस, स्वाभिमानी आहेस, इथपर्यंत ठीक आहे. पण माहेरचं कौतुक बाईला कितपत असावं यालाही काही मर्यादा असते. समाजाचे रूल आहेत की नवऱ्याचं नाव लावावं बाईनं आणि तोही एक कायदा आहे. आणि हल्ली वडिलांचं सुद्धा नाव लावतात आणि त्याही पुढं नवऱ्याचं नाव लावतात. आणि तसं केलं तर तुझं नाव कसं होईल माहीत आहे ना? राणी रोहित मोरे सूर्यवंशी की फक्त राणी मोरे सूर्यवंशी? आणि मला माझ्या नावाचा असा हिडीस आणि वंगाळ प्रदर्शन झालेलं आवडणार नाही. त्यामुळे मिसेस राणी रोहित सूर्यवंशी असंच तुझं नाव तयार होईल. तुला मान्य असेल तर बघ, नाही तर मला सोड. कारण मी माझ्या मनाविरुद्ध जाऊन आणि माझ्या मनाला खूप खूप समजावून हे नातं ॲक्सेप्ट केलं आहे, तेही तुझ्या आग्रहाखातर. आणि या नात्यामध्ये मला तुझ्या टर्म आणि कंडिशन नको आहेत. हल्ली तुझ्या खूप अटी वाढलेल्या आहेत. प्रिकॉशन पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे, त्याशिवाय हात लावू नका, असंच करू नका आणि तसंच करू नका. आणि आता काय, आडनाव चेंज करणार नाही. मग त्यापेक्षा एक काम कर ना, घटस्फोटाचंच पेपर तयार करतो ना, सरळ मला घटस्फोट दे आणि तुझ्या माहेरी जाऊन राहा. मग कोणाचं नाव लावायचं ते लाव, माझी काही हरकत नाही. पण मला फक्त माझी होऊन राहणारी बायको हवी. कुठला तरी मित्र पकडणारी, माहेरचंच आडनाव मिरवणारी मुलगी मला नकोय. जी माझ्या घराण्याची एकनिष्ठ राहील, जोडलेली असेल, तीच बायको हवी. नावानं सुद्धा आणि मनानं सुद्धा जोडलेली हवी. मग मी तुला असं म्हणत नाही की तुझं माहेर सोड. आणि जर तुला असं काही करता येत नसेल तर यू कॅन लिव्ह मी, तू मला सोडू शकते. आणि मी म्हणतोय ना तुझ्या माहेरच्यांचं, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू त्यांची हवी ती मदत करू शकतेस तुझा स्वाभिमान सांभाळून. मी इंटरफेअर करणार नाही. पण तूही अतिशहाणपणा करू नकोस. आणि सासरच्या गोष्टीही ऐकल्या पाहिजेत. आणि काय गं, तुझ्या आईने लावलं का तिच्या माहेरचं नाव?
आणि यामुळे काही फरक पडला का तिला विचार. आणि राणी आता त्याचं बोलणं ऐकून थोडी घाबरलीच. तो इतका भडकेल आणि इतकं बोलेल असं वाटलं नव्हतं. आणि तिच्या डोक्यात तर मुंग्याच आल्या. आणि आपला थोडा अतिशहाणपणा होतोय असं तिला कळलं. आणि रागात रोहित झटका मारूनच तिथून निघून गेला. आणि नेमकं बाजूच्या भिंतीला कान देऊन फर्स्ट इयरच्या क्लासवरून आलेली मेघना हे सगळं ऐकत होती. आणि राणीचे विचार तिनेही ऐकले. आणि म्हणाली, मूर्ख मुलगी, खरंच खूपच बालिश आणि कच्च्या विचाराची आहे. माझ्यासारखी इतका चांगला हँडसम श्रीमंत नवरा आहे म्हटल्यावर पटकन म्हटलं असतं माझं नाव चेंज करून घ्या. आणि हिनं अजूनपर्यंत नाव चेंज केलं नाही. आणि खरंच ही रोहितला खूप कंडिशन घालत असेल नाही का. आणि मी रोहितसाठी बायको म्हणून खूप परफेक्ट आहे, सुटेबल आहे, हे मला आता त्याला दाखवून द्यावं लागेलच असं म्हणून ती स्टाफ रूममध्ये गेली. आणि न्यूजपेपर हातात घेऊन दुसऱ्याच एका सरांना उद्देशून म्हणाले, माने सर, हल्लीच्या मुलींना फारच शहाणपणा करतात नाही का हो. नाही म्हणजे आता वाटतं तुम्हाला. सांगा बरं काय वाटतं. बघा ना आजच्या न्यूजपेपरमध्ये लग्न करताना किती अटी घालतात. नवरदेवाला म्हणायचं, माझ्या आईवडिलांना तू स्वतःचे आईवडील मानलं पाहिजे तर मी लग्न करेन, मी आडनाव चेंज करणार नाही. इतक्या सगळ्या अटी घालायच्या तर मी म्हणते नवऱ्याला घर जावईच करून घ्यावा ना. अहो इतकं सगळं केल्याने मनातल्या फिलिंग काही बदलणार आहेत का. आणि याला सांगायचं तू माझ्या आईवडिलांना स्वतःचे आईवडील मान, पण ही नवरदेवाच्या किंवा नवऱ्याच्या आईवडिलांना स्वतःचे आईवडील मानते का. तर अजिबात नाही. हिला हिच्या माहेरचा फार अभिमान. आणि सासरच्यांना कसंही बोलायचं. मी तर असं करणार नाही बाबा. आणि ते माने सर म्हणाले, हो मॅडम, तुमचं अगदी बरोबर आहे. अहो पूर्वीच्या समाजाच्या रीती अगदी योग्य होत्या. जशी मुलगी सून म्हणून दुसऱ्याच्या घरात जाते तसं दुसऱ्याची मुलगी सून म्हणून आपल्या घरात येते. आणि कुठेतरी एका हाताने देणं आणि एका हाताने घेणं अशीच योग्य रीत वाटते. पण हल्ली सगळंच उलटं होऊन बसलं आहे. पण तुमचे विचार बघून मला असं वाटतं की तुम्ही खूप चांगले आहात बरं का. आणि तुमच्या नवऱ्याला अजिबात काही त्रास होणार नाही. आणि मुलगी असून तुम्ही असे विचार करता पुरुषांच्या बाजूने हे खूप चांगलं आहे. आणि मेघना रोहितकडे बघून म्हणाली, थँक्यू सो मच. आणि मग ते सर म्हणाले, मग कधी देत आहे पेढे लग्नाचे. आणि मेघना हसून म्हणाली, आहे एक मुलगा पसंत, दोन्हीकडूनही होकार आलाय, बोलणी सुरू आहेत असं म्हणून तिनं हळूच रोहितकडे बघितलं. पण रोहित आता मोबाईलवर मेसेज करण्यात दंग होता. आणि तो मेसेजद्वारे टिंगूला सांगत होता की मी बरोबर 11 वाजता तिथं येतोय. रोहितने आता 3ही वर्षाच्या इयत्तेवर सलग 3 तास घेतले होते वेळापत्रकात बदल करून. आणि शेवटच्या तासाला तो इथे न थांबता सरळ झेडपी ऑफिसमध्ये जाणार होता. त्याच्या जागी अजून तरी कोणी शिक्षक मिळाले नव्हते म्हणून तो स्वतः येत होता, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून. मग राणी आतमध्ये गेली आणि शांत झाली. आणि तिला मुली म्हणाल्या, का गं लगेच बाहेर पळालीस, काय बोललीस नवऱ्यासोबत, रात्र कमी पडते का गं राणी, असं म्हणून तिला चिडवत होत्या. आणि राणी थोडी नर्वस होत म्हणाली, खूपच रोमॅन्टिक बोलले रोहित कुमार. आणि मग मुलींना म्हणाली, थोडीशी शंका होती म्हणून विचारायला गेले. आणि एक मुलगी म्हणाली, आता तुझ्या सगळे शंका सर घरी पण सोडवू शकतात की, लगेच बाहेर जायची काय गरज होती. राणी खोटं बोलू नकोस आमच्याशी, काय बोलून आलीस सांग बरं. राणी म्हणाली, हल्ली ते घरी उशिरा येतात आणि माझी शंका सुटल्याशिवाय जर मी पुढे जाणार नसेल तर ते आत्ताच विचारायला हवी ना. आणि फोनही हल्ली खूप कमी घेतात घरचा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, लोकसेवक आणि राजकारणी माणसं बाहेरच्यांची जास्त असतात आणि घरातल्यांचे कमी असतात, तसंच आहे त्यांचं. आणि मग एक मुलगी म्हणाली, हो अगदी बरोबर, रोहित सरांचं काम खूप छान आहे. आणि ते आता आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही त्यांना ओळखतो आणि ते आमच्या मैत्रिणीचा नवरा आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे बरं का, असं म्हणून त्यांनी रोहितचं कौतुक केलं. मग आता मधला ब्रेक झाला आणि राणी स्टाफरूमच्या बाहेर रोहितची वाट बघत होती. आणि त्याला सांगणार होती की टिंगू भाऊजींना म्हणावं तो माणूस पाठवून द्या, मला नाव चेंज करायचं आहे. पण रोहित जो फोनवर बसला होता तो बिझी होता. शेवटी त्याच्याशी फोनवर बोलणंसुद्धा शक्य नव्हतं. रोहितला तिनं मेसेजच केला आणि सांगितलं की सॉरी, मलाही फक्त तुमचंच नाव लावायचं आहे माझ्या नावापुढं. पण आता रोहितनं तो मेसेज न बघताच त्याचं काम सुरू केलं. आणि कॉलेज सुटल्यावर मनोज निघाला आणि त्याला रोहित आज काढून टाकतोय की काय कॉलेजमधून अशी भीतीच वाटत होती. पण रोहित त्याला काहीच नाही बोलला. आणि राणीनंच तो मॅटर सॉल्व्ह केलेला दिसतोय असं त्याला वाटलं. आणि राणीशी आता बोलायचंच नाही असं त्यानं ठरवलं. कानाला खडा. आणि राणीलाही थोडंसं बरं वाटलं की रोहितने तो विषय घेतला नाही म्हणून. बहुतेक जानकीनं रोहितला समजावलं असेल असं तिला वाटलं. पण रोहितला जानकी काहीच बोलली नव्हती. रोहितनं सुद्धा मनोजला आणि राणीला भीती घालण्यासाठीच त्याला कॉलेजमधून काढण्याची फक्त धमकी दिली होती. पॉलिटिक्स, दुसरं काय.
आणि रोहित मनोजला काढून टाकेल म्हणून राणी आता वठणीवर आली होती आणि सारखी मनोज मनोज करत नव्हती. आज कॉलेजचा पहिला दिवस असूनही तो इतक्या दिवसांनी भेटला होता तरी त्याला आपुलकीने भेटायला गेली नव्हती. आणि रोहित कुमारसुद्धा पहिल्या दिवशी कॉलेजला मुद्दाम आले होते आणि त्याचं राणीवर लक्ष होतं. आणि राणी निघाली आणि नेमकी तिथं मेघना आली आणि म्हणाली, राणी तुला एक सांगू का गं, खरंच तू ना त्या घराची सून आणि रोहित सरांची बायको होण्याच्या लायकीची नाही. आणि राणी म्हणाली, मॅडम असं काय बोलताय, बोलणं ऐकते म्हणून काहीही बोलू नका. आणि मेघना म्हणाली, मी तुमचं बोलणं मगाशी ऐकलं आहे. जर तुझं माहेर इतकंच प्रिय असेल तर कशाला लग्न करायचं सरांसोबत. आता सर किती काय काय बोलत होते माहीत आहे का फोनमध्ये कोणाशी तरी, आणि म्हणत होते बरं झालं असतं जर या कच्च्या विचाराच्या मुलीशी लग्न केलं नसतं तर. ही राजकारणी आणि उद्योगपती असलेली मंडळी बायकोच्या नावावर कितीतरी बिझनेस उघडून ठेवतात म्हणून त्यांना बायकोचं नाव चेंज करायचं असतं पटकन. आणि तुझं काय भलतंच गं. आणि राणी खरं आहे हे, कावळ्याला कितीही मोरपंख लावले तरी त्याचा मोर होत नाही, तसं तुझं आहे. कितीही मोठ्या घरात गेली तरी त्यांच्यासारखे विचार आणि त्यांच्यासारखं तुझं जमणार नाही, वागणं सुद्धा जमणार नाही. मग कशाला तू तिथे राहिलीस. इकडे मुली सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत सरांवर आणि तू अशी वागतेस. आणि राणी खोचकपणे म्हणाली, मॅडम हे तुम्ही स्वतःबद्दल बोलताय का. आणि आता मेघना स्पष्टच म्हणाली, हो मी माझ्याबद्दलच बोलते. आणि तुला इतकीही अक्कल नाही की रोहित सोबत कसं बोलावं. त्याच्या पदाचा आणि रुबाबाचं काहीच पडलेलं नाही का, कसंही बोलतेस त्याच्याशी. राणी म्हणाली, रोहित सर स्वतः आले होते का हो तुम्हाला माझी तक्रार करायला, बोला ना. ते तुम्हाला तरी किती भाव देतात हे तुम्हालाच माहीत आहे. आणि माझ्या नावाचं काय करायचं ते मी आणि माझा नवरा बघून घेईन. आणि मला ना तुम्ही समजवण्याची गरज नाही. मला माझ्या नवऱ्यानं माझ्या सासरच्या मंडळींनी समजवलं की मला समजतं आणि त्यांनीही मला ॲक्सेप्ट केलं आहे मी लहान आहे म्हणून. आणि मेघना म्हणाली, हा तुझा अल्लडपणा किती दिवस खपून जातो तेच बघते. आणि रोहित माझ्याकडे तक्रार आलेला नसला तरी मला त्याचं मन कळतं, खूप चांगलं कळतं, तेही तुझ्यापेक्षा जास्त. आणि नको लावूस तू खरंच तुझं त्याच्या नावापुढे नाव, कारण मीच होणार आहे त्याची बायको. सो मेघना रोहित सूर्यवंशी. असं मेघनानं आज सरळ सरळ राणीला चॅलेंज दिलं आणि तिच्या मनात काय आहे हे सांगितलं. आणि राणी आता चिडली आणि तिला चुटक्या वाजवूनच म्हणाली, हे बघा मॅडम, हे कॉलेज आहे आणि तुम्ही माझ्या गुरु आहात म्हणून मी गप्प आहे, नाहीतर तुम्हाला माहीत आहे ना हे कॉलेजही माझ्या नवऱ्याचं आहे आणि जिथं तुम्ही उभं आहात ती जमीनसुद्धा माझ्या नवऱ्याची आहे. इथून तुम्हाला उचलून फेकायला मला वेळ लागणार नाही. आणि मेघनानं आता हाताची घडी घातली आणि म्हणाली, अच्छा आता तू मला इथून उचलून फेकून देशील का. मग आत्ताच मी ऐकलं ना तुलाच, तो कसा बोलला टाकून. एवढे महिने झाले तुमच्या लग्नाला, पण काय मिळवलंस ग तू. साधं नीट बोलतोय का तो तुझ्याशी. आणि ज्या नवऱ्यावर रुबाब करतेस तोच तुझा नाही राहिला तर. राणी म्हणाली, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे आणि मला त्यांची तीच पद्धत आवडते. आता पुढे बोला तुमचं काय मग. आणि मला आता कळलं आहे तुमच्या मनात काय आहे. तर मॅडम तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका आणि माझ्या नवऱ्याच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी दुसरा कुठला तरी मुलगा बघा आणि लग्न करा. आणि आतापर्यंत मी तुमचं खूप ऐकून घेतलं आणि आम्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा तुम्हीच प्रयत्न करत होता ना. माझ्या आता हळूहळू लक्षात येतं आहे मॅडम. आणि आता तुम्हीसुद्धा या कॉलेजमध्ये कसं राहतात तेच बघते मी. मेघनासुद्धा म्हणाली, अच्छा तुझ्या लक्षात येतं आहे का सगळं. मग पुरावा काय गं तुझ्याकडे की हे सगळं मी करते. मग तू का नाही आत्तापर्यंत रोहितला सांगितलं आणि मला इथून का नाही काढून टाकलं. राणी म्हणाली, सांगितलं, खूप वेळा सांगितलं. पण तशी मेघना हसली आणि म्हणाली, वेडी आहेस तू. अगं तू त्याला कितीही सांग, तो मला इथून काढून टाकणार नाही, कारण तो मला पसंत करतो. मला बघितल्याशिवाय तो राहू शकत नाही. आणि आताही बघ इतका व्याप आहे तरी मी कॉलेजमध्ये दिसावी म्हणून तो कॉलेजला येतो. आणि त्यानं मगाशी नक्कीच तुला सांगितलं आहे की तुला बघण्यासाठी येतो, पण हे चूक आहे राणी, तो माझ्यासाठी येतो. राणी म्हणाली, चूक, खोटं बोलताय तुम्ही. आणि मेघना हसूनच म्हणाले, अगं यात काय खोटं, राजकारणी लोक असेच असतात, तुला माहीत नाही का, तू खूप लहान आहेस. अगं हे एका खुर्चीवर बसले तरी त्यांच्या याच्याहीपेक्षा जास्त चांगल्या खुर्चीवर डोळा असतो. या व्यक्तींचं ना कधी मन भरतच नाही. तुझ्यापेक्षा मी निश्चितच चांगले आहे. बघ स्वतःला आरशात बघ आणि माझ्याकडेही बघ. तुझ्यात आणि माझ्यात कोण जास्त ब्युटिफुल आहे आणि स्मार्ट आहे ते बघ. आणि तू माझ्याबरोबर त्याला आत्तापर्यंत खूप सांगितलंस माझ्याविषयी, यापुढेही सांगितलंस ना, तरी तो फक्त म्हणाल हो हो बघतो, मला पुरावे सापडू दे मेघनाच्या विरोधात, मग तिला हाकलून देतो. पण राणी असं काहीच होणार नाही. तो तुला फक्त खोटी आश्वासनं देत राहणार, कारण राजकारणी मंडळी जनतेला आश्वासनावर तर झुलवत असते आणि वर्षानुवर्षे असेच निघून जातात.
तू मान्य कर अथवा न मान्य कर, मी त्याच्या आयुष्यात आहे. बायको म्हणून नसेल पण गर्लफ्रेंड म्हणून नक्कीच आहे, असं म्हणून मेघना हसत हसत निघून गेली. आणि हे सगळं ऐकून राणीला फार धक्का बसला आणि पुन्हा तिचा रोहितवर संशय वाढायला लागला. आणि ती त्यांना म्हणाली होती की मेघना मॅडमला काढून टाका, तरी त्यांनी का नाही काढलं असं तिला वाटलं. मग एक मन म्हणायचं तो असा नाही, दुसरं मन म्हणायचं मग तो मेघनाला काढून का टाकत नाही. मी किती वेळा सांगितलं की मेघना चाल खेळते, खोटं बोलते, गैरसमज पसरवते, मग तो का नाही माझ्यावर विश्वास ठेवत. आणि राणी तशीच निघाली विचार करत करतच. आणि त्याचवेळी राणीच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली, राणी अगं जरा घरी येतेस का, तुझ्या वडिलांची पॉलिसी मिळणार आहे, बँकेत बोलवलं आहे, तेवढं बघ जरा. आणि राणीनं रोहितला न विचारता जानकीला विचारलं की मी जाते आणि संध्याकाळी येते. आणि जानकी म्हणाली, चालेल जा. राणीनं तिची स्कूटी कॉलेजमध्येच लावली आणि तशीच रिक्षा तिच्या माहेरी गेली. मग तिथलं काम झालं. परत घरी येताना भावासाठी लागणारं साहित्य तिनं विकत आणलं आणि घरी आली. आणि आता वातावरण बघून राणीची आई म्हणाली, राणी अगं मला असं वाटते की आता जोरदार पाऊस येणार आहे बहुतेक, आत्ता सुरुवातच होईल पावसाला. तू एक काम कर, आजच्या रात्री इथेच थांब, उद्या अशीच कॉलेजला जा. राणीला आता थोडीशी भीतीच वाटत होती रोहितला गमावण्याची. आणि ती म्हणाली, नाही आई, मी आईंना सांगितलं आहे आज येणार तर मी आजच जाणार, असं म्हणून राणी रिक्षा स्टॉपवर उभा राहिली. आणि दिवसभराच्या मीटिंग आणि काम संपवून रोहितनं टिंगूला विचारलं, राणीचं नाव चेंज करण्याची प्रोसेस कुठपर्यंत आली आणि सैनिक अकॅडमीचं काम कुठपर्यंत आले. आणि टिंगू म्हणाला, रोहित माणूस गेला होता घरी, पण वहिनी माहेरी गेल्या आहेत असं घरी गेल्यावर कळलं, आज नाही माहिती घेता आली त्यांच्याकडून. आणि रोहित चिडला आणि मला न विचारताही का गेली असं त्याला वाटलं. मग पाऊसही येणारच होता म्हणून तो म्हणाला, ओके मी निघतो, अकॅडमीमध्ये सुद्धा जाऊन येतो. असं म्हणून शहरापासून थोडीशी दूर त्यानं सैनिक भरतीची अकॅडमीचं काम सुरू केलं होतं. तिथं जाऊन एक फेरफटका मारून आला आणि हे त्याचं स्वप्न होतं. मग तिथून घरी निघाला. तोपर्यंत निम्म्या रस्त्यात त्याला पावसानं गाठलं. रोहित तसाच रागारागात घरी गेला आणि राणी राणी करतच घरात शिरला. जानकी म्हणाली, अरे ती माहेरी गेली आहे. आणि रोहित म्हणाला, कोणाला विचारून गेली. जानकी म्हणाली, मला विचारून गेली आहे माहेरी, तिच्या वडिलांच्या विम्याचं काहीतरी काम होतं ना, तिच्याशिवाय कोण करणार रे, आणि तिनं तुला विचारलं नाही का. आणि रोहित म्हणाला, ती अजून आली नाही का. जानकी म्हणाली, नाही आली आणि मला असं वाटतं आता तिनं येऊच नये, आता पाऊस येतोय ना, रिक्षानं गेली की स्कूटीने काही कळायला मार्ग नाही. रोहित तू एक काम कर, राणीला फोन कर आणि विचार ती कुठे आहे, कशी आहे. आणि रोहितनं आता तिला फोन न लावता सरळ पुन्हा गाडीतच बसला आणि तिच्या माहेरच्या दिशेने गाडी वळवली आणि पडत्या पावसात सुसाट तिकडे निघाला. आणि पाऊस इतका मुसळधार होता की रस्त्यावर कोणीही नव्हतं. पावसाळा सुरू झाल्यापासून इथे पावसानं थोडीशी ओढ दिली होती आणि पहिलाच पाऊस खूपच जोरात पडत होता आणि सगळीकडेच पाऊस होता. आता राणीला रिक्षाही भेटली. आता पाऊस सुरू झाला म्हणून रिक्षाही एके ठिकाणी थांबवली आणि तो रिक्षावाला म्हणाला, मॅडम पुढचं काही दिसतच नाही, वारंसुद्धा इतकं आहे की रिक्षा हलायला लागली आहे, एकही वाहन नाही रस्त्यावर, मीच एकटा दिसतोय, मला भीती वाटते या तुफानामध्ये गाडी चालवायची. आणि राणी म्हणाली, मग आता काय करायचं दादा. आणि तो माणूस म्हणाला, जवळच ते शेड दिसतं, आपण तिथं थांबूया, इथं थांबणं योग्य नाहीच. ते दोघेही रस्त्याच्या शेडच्या तिथं गेले आणि तिथं जाऊन उभा राहिले. आणि तिथं जाईपर्यंत सुद्धा दोघेही भिजले होते, इतका मुसळधार पाऊस होता. आणि तो रिक्षावाला लग्न झालं होतं, मध्यम वयाचा होता, तरीही भिजलेल्या कोवळ्या राणीकडे त्याचं लक्ष जायचं. आणि राणी संकोचून त्याच्याकडे पाठ करायची आणि उभा राहायची. तिचा पांढरा ड्रेस मधून ब्लॅक रंगाची ब्रा दिसायची, ते चित्र सेक्सी वाटायचं. आणि ती एकीकडून त्याच्याकडे लक्ष ठेवत होती आणि पाठ करून उभा राहिली. तो काहीतरी घाणेरडं वागतो की काय हे बघण्यासाठी, पण तो फक्त बघायचा. राणीला त्याची नजर अस्वस्थ करायची आणि कधी हा पाऊस थांबणार आणि कधी मी जाणार असं तिला वाटायचं. आणि तो आता तिच्यासोबत ओळख करण्यासाठी गप्पा मारायला लागला आणि म्हणाला, तुम्ही इकडे कशा काय आणि कुठे निघालात. आणि राणी त्याला भीती घालण्यासाठी म्हणाली, मी माहेरी आली होते, मी सासरी निघाले आहे आणि माझं सासर ना खूप मोठं आहे, माझा नवरा ना झेडपीचा अध्यक्ष आहे, रोहित सूर्यवंशी. तसं त्या माणसानं नाव ऐकून जीभ चावली आणि म्हणाला, अरे बापरे, रोहित दादा सूर्यवंशी, त्यांच्या मिसेस आहात होय तुम्ही, आणि मग तुम्ही अशा रिक्षाने का आला, तुमच्याकडे तर कितीतरी गाड्या असतील की. राणीसुद्धा आता ठासून म्हणाली, हो मग, आणि खोटं बोलतच म्हणाली, खूप गाड्या आहेत आमच्याकडे, तरीही माझा नवरा
म्हणजे तुमचे रोहित दादा सूर्यवंशी मला स्वतः घ्यायला येतात. तसंही ते मला आता घ्यायला येणार होते, पण मीच म्हणाले तुमच्या मागे खूप कामं असतात, मी येते रिक्षानं. पण मी सांगते ना तुम्हाला, ते नक्कीच गप्प बसणार नाहीत. आणि आत्ताही मी कुठेतरी अडकले असेल असा विचार करून ते मला घ्यायला येणार म्हणजे येणार. अशी राणीनं थाप मारली आणि थापा मारण्यात राणी फटाईत होती आणि तो माणूस घाबरला. आणि आता त्याच वेळी त्या मुसळधार पावसात त्या दोघांच्या समोर तीव्र हेडलाईट लावलेली ब्लॅक कार उभा राहिली. आणि ती जिकडून आली होती ना गाडी, पुन्हा तिकडे 180 अंशाच्या कोणात गरकन वळून त्याच दिशेला तोंड करून उलटी उभा राहिली. आणि त्या गाडीनं सगळं पाणी शेडमध्ये उभं असलेल्या राणी आणि त्या माणसाच्या अंगावर उडवलं. आणि तो माणूस म्हणाला, कोण आहे रे? आणि गाडीची काच खाली घेऊन रोहित रागात म्हणाला, तुझ्या शेजारी जी उभा आहे ना तिचा नवरा. आणि राणी अंगावरचं पाणी झटकत होती, तीही चिडली होती. आणि त्या माणसानं रोहितला ओळखलं आणि म्हणाला, ओ ताई, बहुतेक रोहित दादाची गाडी आली तुम्हाला घ्यायला. आणि तिनं थोडंसं चेहऱ्यावरचं पाणी झटकून बघितलं तर समोर गाडीत बसलेले रोहित दादा सूर्यवंशी तिला रागात बघत होते. आणि राणी आश्चर्यचकित होऊन म्हणली, बाप रे, आता मी मनात बोलले ते इतक्या फास्ट सरांपर्यंत पोहोचलं पण, आणि ते मला घ्यायला आले पण. राणी, तुझं काही खरं नाही. तू आता मनातसुद्धा विचार करू नको त्यांच्या विरोधात, त्यांना लगेच कळतं. रोहितनं आता तिला 2-3 वेळा हॉर्न दिला. आणि राणी कसं तरीच तोंड करून त्या रिक्षावाल्याकडे हसत हसत बघत म्हणाली, बघितलं, आले ना ते. गाडी बघा, गाडी, त्यांच्या पक्षाचं चिन्ह दिसतं ना गाडीवर. आणि तो माणूस तिला हात जोडून नमस्कार करत मला, हो हो, दिसतंय, बसा तुम्ही, असं म्हणून तो पळत पळत गेला. राणीला गाडीचा दरवाजा उघडून दिला आणि राणी आता रुबाबात गाडीत बसली. आणि तिला रोहित म्हणाला, दरवाजा बंद कर. आणि राणीनं जसा दरवाजा बंद केला तशी आत्तापर्यंत त्या रिक्षासमोर रुबाब झाडणारी राणी भेगी बिल्ली झाली. आणि त्यानं रागात गाडी चालवायला सुरुवात केली. रस्त्यावरचं पाणी दुथरपा उडत होतं, अधूनमधून विजाही चमकत होत्या. राणी घाबरून त्याच्या हातावर हात ठेवून म्हणत होती, सर हळू, मला भीती वाटते. आणि रोहित गाडीचं स्पीड काही कमी करत नव्हता. तसाच पुढे बघत वाढवत म्हणाला, कोणाला विचारून इथे आलीस? राणी म्हणाली, आईंना. रोहित म्हणाला, ती तुझी सासू आहे आणि सासूच्या आधी तुझ्या आयुष्यात मी आहे, हे तुला कबूल आहे की नाही? राणी आता खोटं बोलत म्हणाली, तुमचा फोन ट्राय करत होते पण लागलाच नाही. रोहित म्हणाला, बघू मला लास्ट डायल कॉल केलेला नंबर आणि घे माझी शपथ आणि मला सांग की खरंच तू माझा फोन डायल केलास. राणी गप्प बसली. त्याची खोटी शपथ घेणार नव्हती ती. आणि गुपचूप झक मारत म्हणाली, सॉरी, मला आईनं फोन केला, माझ्या बाबांचं बँकेत अर्जंट काम होतं म्हणून मी आईंना विचारून आले आणि मी तुमच्यावर चिडले होते. रोहित म्हणाला, कशासाठी? हल्ली तुला तर निमित्तच लागतं ना माझ्यावर चिडायला. राणी म्हणाली, तुम्ही मेघना मॅडमना का काढून टाकत नाही? तुम्ही मला म्हणत होता त्यांच्या जागी दुसरी शिक्षिका अपॉइंट करतो, मग का नाही केलं? आणि रोहित म्हणाला, आता त्यांनी काय केलं की पुन्हा तुझ्या डोक्यात शंका आली? राणी, आज फक्त कॉलेजचा पहिला दिवस होता आणि तुझा पुन्हा सुरू झालं का? राणी म्हणाली, आज पहिला दिवस होता हे मान्य आहे, पण तुम्ही माझं ऐकून त्यांना का काढत नाही? रोहित म्हणाला, तुझ्या आरोपाला ना शेंडा ना बुडका, मी असं करू शकत नाही. आणि इतकंच वाटतं तर तू मला उत्तम प्रोफेसर आणून दे त्यांच्यासारख्या, मग मी त्यांना काढतो. इथे माझ्या जागी प्रोफेसर मिळेनात, चांगले शिक्षक आजकाल मिळत नाहीत राणी, समजलं? आणि आहेत ते काढून टाकून मुलांचं नुकसान करू शकत नाही मी. तुम्हा दोघींचे जे मतभेद असतील ते तुमच्याजवळ ठेव. आणि राणीला मेघना जे म्हणत होती तेच आठवायला लागलं. रोहित खूप बहाणे करणार पण मला काढणार नाही, कारण मला माझी त्याला गरज आहे, असं ती म्हणाली होती. आणि राणी म्हणाली, पण मी बायको आहे तुमची, तुम्ही मनोजला काढून टाकायला निघाला होता, तुम्हाला आवडत नाही तो म्हणून, मग मेघना मॅडमला का काढून टाकत नाही? मला नाही आवडत त्या, की असं तर नाही त्याच तुम्हाला आवडतात आणि तुम्हाला त्यांना दूर जाऊ द्यायचं नाही, असं राणी शेवटी बोललीच. आणि त्या तयार आहेत तुमचं नाव लावून घ्यायला पाठीमागं, लावा त्यांच्या मागं तुमचं नाव, असं ती चिडून म्हणाली. तसं रोहितनं रागात ब्रेक मारला आणि म्हणाला, तिच्यासारख्या 56 जणी आहेत मागे लागलेल्या माझं नाव लावून घेण्यासाठी, पण मला फक्त तुझ्या नावापुढे माझं नाव हवं आहे. आणि राणी पण आली, त्याला माझीही परवानगी आहे. मला ज्या गोष्टी कळत नाहीत आणि मी ज्या गोष्टींचा हट्ट धरते पण नंतर मला कळतं योग्य काय आणि अयोग्य काय, मग मी माझा हट्ट सोडून देते ना सर. आणि आत्ताही मी तुम्हाला सकाळीच मेसेज करून सांगितलं आहे, सॉरी, आणि मी लावते ना, पण तुम्ही इतके चिडलात की माझा मेसेज अजूनही बघितला नाही. मी देणार होते सगळे डॉक्युमेंट पण मीच इकडं आले, मग एक दिवस लेट झाला तर काही बिघडेल का? मग रोहित थोडा गालात हसला, तिच्या बोलण्यानं थोडासा विरघळला आणि म्हणाला, पण हे तू मनापासून करतेस ना?
आणि इतक्यात प्रॉपर्टी ॲडवायझरचा फोन आला आणि रोहितनं फोन घेतला आणि म्हणाला, हो ते काम थोडंसं पेंडिंगच राहिलं आहे, 2 सुनांची नावं चेंज करायची आहेत. हो राणी रोहित सूर्यवंशी आणि सोनम रोशन सूर्यवंशी, आणि मोठीचं नाव सपना राहुल सूर्यवंशी, तिचं झालं आहे. मग तिघींचं नावं होऊ द्या आणि मग तिघींच्या नावानं काय ते करा. आणि हे सगळं ऐकून राणी म्हणाली, काय सुरू आहे सर? आणि रोहित म्हणाला, तुला कशाला काय सांगायचं, तू घे की माझ्यावर नुसते संशय. आणि ती म्हणाली, तुम्ही काही नीट नाही सांगितलं तर संशय येणारच ना, आणि काय लपवलं तुम्ही सांगा ना. रोहित म्हणाला, माणसानं काही सरप्राईज ठेवायचं की नाही, की सगळंच ओपन करून सांगायचं. राणी थोडी हसली आणि म्हणाली, मग हे सगळं मी रात्री म्हटलं तर आवडेल का? थोडं तरी सिक्रेट ठेवा, सगळं कशाला ओपन करायचं. आणि आता तोही गालात हसला. आणि राणी म्हणाली, म्हणजे आता आम्हा तिघींसाठी सरप्राईज आहे का? त्यासाठी नाव चेंज करण्याची गडबड सुरू आहे का? आणि सर तुम्ही त्या दिवशी मला सांगत नव्हता कोणाला भेटायला गेला, तर याच कामासाठी भेटायला गेला होतात का? रोहित तिला उपरोधिकपणे बोलत म्हणाला, नाही या कामासाठी नाही, मी तर मेघनाला भेटायला गेलो होतो, ती मला खूप आवडते ना, आणि तू कमी आवडते. आणि गाडी सुरू करायला लागणार इतक्यात ती रागात दरवाजा उघडला तिनं, आणि पावसात जाऊन उभा राहिली वेडी राणी. आणि राणी भिजत होती. आधीच तिच्या पांढऱ्या ड्रेसमधून दिसलेली काळी ब्रा बघून तो उत्तेजित झाला होता, आणि आता तर राणी पावसात भिजताना खूप हॉट दिसत होती. आणि रोहितसुद्धा खाली उतरला आणि त्यानं पाठीमागून राणीला घट्ट पावसात मिठी मारली, तशी ती शहारली. आणि आता लग्नानंतरचा राणी आणि रोहितचा हा पहिला पाऊस होता, आणि आता त्यांचा पावसातला रोमॅन्स सुरू होणार आहे. बघायला आवडेल का? कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.